सत्ताकारणाच्या सारीपाटात महानगरपालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचे जरी 29 उमेदवार निवडून आले असले तरी भाजपसोबत सत्ता स्थापन करताना संख्याबळाच्या जीवावर सत्ता वाटपाचं समीकरण ठरवले जाऊ शकतं। अशा वेळी एकनाथ शिंदेंच्या सेनेकडून आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जाते। याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगरही सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 उमेदवार निवडून आलेत। या उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते शिंदेंच्या संपर्कात आहेत। पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवलं जात असं वाटतं। ठाकरेंचे सगळे नगरसेवक काल इथं मातोश्रीवर होते। ताज लँडमध्ये कोणी बंद नाहीये, सगळे मोकळे आहेत। ज्यांनी बंद केले त्यांनाच भीती आहे, एवढंच तुम्हाला सांग। असं अशक्य आहे गोष्ट। ऑपरेशन टायगर कसला हास्यास्पद विनोद आहे हा सगळा। खरं तर ते ऑपरेशन टायगर करायचं, टायगर पिंजऱ्यात का ठेवावे लागले तुम्हाला? आमचे टायगर फिरतायत मोकळे। एक विश्वासाची एक मस्तपैकी त्याच्यामध्ये बांधणी आहे, लक्षात ठेवा। आणि जाणीव आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना। न विकली गेलेली ही जी माणसं आहेत आमची, ती काल निवडून आल्यानंतर आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि त्यांना मोकळीक दिली। चक्क विश्वास आहे। अविश्वास असतो ती माणसं हे सगळी धडपड करत असतात। मुळात त्यांची सगळी उभारणी जी आहे की जी उभं राहिले त्याच्यातनं ती गद्दारीतनंच आहे ना, पाठी सुरा खुपसूनच आहे ना, खोटं बोलणं आहे ना। तर दुसरीकडे वसई विरारमध्ये भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा आहे। एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानं या संदर्भात चर्चांना उधाण आलंय। वसई विरार महानगरपालिकेत भाजपचे 43 तर बहुजन विकास आघाडीचे 71 उमेदवार निवडून आलेत। सध्या बवियाकडे पूर्ण बहुमत दिसत असलं तरी ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे, कारण भाजपला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी फक्त 15 नगरसेवकांची आवश्यकता आहे। लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी। आता हे नायते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो। यावेळी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात। 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं, पाणी 6 MLDचं 420 MLD म्हणजे किती झालं? 42 कोटी 60 लाखाचं। आम्ही जी पास करून ठेवल्यात जून 8ला 24 मध्ये, त्या कामाची साधी टेंडर नाही काढता आली MMRDA। आता या सगळ्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेचं महापौर महायुतीचाच होईल हे वरच्या देवानं ठरवलंय असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। तर देवानं जरी महापौर ठरवलाच आहे, मग नगरसेवकांना का कोंडून ठेवलंय असा सवाल राऊतांनी केलाय। देवाचे म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या, वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचा सोडू। महायुतीचा महापौर बसला असता तर 29 नगरसेवक कोंडून नसते ठेवले ना त्यांच्या सहकारी गटानं। जर एवढं सोपं असतं तर 29 नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले। याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? त्यांची सुटका करा। त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात। बिगेस्ट लुजर मनसे असेल हे माझं भाकीत खरं ठरलंय अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। यावर राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात। मी हे आधीच सांगितलं होतं, कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण बिगेस्ट लुजर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं, हे मनसे राहील। आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे। त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही, उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय। राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्यांना आहे आम्हाला। आम्ही आत्ता राजसाहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले, ते हे सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण थोड्या मताने मी पडलो। आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले।
दुर्दैवानं फार मोठं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी येऊ शकलं नाही तरी मी त्यांना फडणवीस म्हणतात किंवा काड्या घालतायत तसं काय लुजर वगैरे मानत नाही. महानगरपालिका निवडणुकीनंतर आता महापौर पदावर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान एकनाथ शिंदेंनी रविवारी हॉटेलमध्ये ठेवलेल्या सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांची हॉटेलमध्ये जाऊन भेट घेत संवाद घेतलाय. यावेळी त्यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांना संधीचं सोनं करण्याचा कानमंत्र दिल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान सर्व नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी खोचक शब्दात समाचार घेतलाय. शिवसेना घाबरणारा पक्ष नाही, शिवसेनेला लोक घाबरतात. अनेक नगरसेवक नवीन निवडून आलेत, त्यामुळे त्यांच्या ओळखी, त्यांच्याशी संवाद साधणं, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करणं, काम कसं करायचं, प्रस्ताव कसा मांडायचा याबाबत मार्गदर्शन केलं जातंय असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच सगळ्यांना एकत्र ठेवल्यानं वेगळं असं काही होणार नाहीये. मला या सर्व नगरसेवकांना भेटायचं होतं असंही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय. तसेच मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असंही पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय. अरे शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात. आणि तुम्हाला सांगतो आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक, नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळखी बोलणं चालणं, एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण, बाबा काम कसं करायचं, जे जुने नगरसेवक आहेत ते प्रस्ताव कसे बनवायचे. आमचे जे जुने नगरसेवक आहेत, आमचे इथं आमच्या शीतलताई आहेत, राहुलजी आहेत, यांचं आपल्या त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होत आहे. बाबा कसे प्रस्ताव बनवणे, कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काही नाही. मला यांना भेटायचं होतं येऊन. खरं म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे, त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे.